नमस्ते बच्चों, सबको हिंदी क्लास में स्वागत है। पिछले क्लास में हम पिता के पत्र पुत्री के नाम नामक एक पाठ पढ़ा था। और किसने लिखा? जवाहरलाल जी ने लिखा अपने बेटी के लिए। बेटी का नाम क्या था? इंदिरा गांधी, है ना। तो उस पाठ हम पूरा पढ़ा, तो उसके बाद हमें नोट्स एक्सप्लेन करना चाहिए। तो सब अपनी नोटबुक लेना। पाठ 9 पिता के पत्र पुत्री के नाम। पहला शब्दार्थ लिखो। शब्दार्थ क्या है? शब्दार्थ माने मीनिंग्स, है ना। सौर जगत, सौर जगत का अर्थ है सोलार सिस्टम। क्या है? सोलार सिस्टम। देन जगमगाते, जगमगाते का अर्थ है क्या है? स्पार्कलिंग। क्या है? स्पार्कलिंग। देन ज्योम, ज्योम मीन्स एस। उसके बाद शक्ति, शक्ति का अर्थ है पावर। ओके, शक्ति पावर। देन ईद गिर्द, ईद गिर्द माने अराउंड, കറങ്ങുക എന്നുള്ളതാണ്. जानदार, जानदार का अर्थ है लिविंग. ओके, एंड उसके बाद समानार्थ, समानार्थ है फासला. फासला का अर्थ है दूरी, ദൂരം എന്നുള്ളതാണ് അതിൻ്റെ. ഫാസല എന്നുള്ള വേർഡിൻ്റെ ഹിന്ദി മീനിങ് ആണ് दूरी. देन सबब, सबब का अर्थ है वजह या कारण. निहायत, निहायत का अर्थ है बहुत अधिक. उसके बाद बरस, बरस का अर्थ है साल. देन मिसाल, मिसाल का अर्थ है उदाहरण. देन विचित्र, विचित्र का अर्थ है अनोखा, अनोखा വ്യത്യസ്തമായത് എന്നുള്ളതാണ്. മിസാൽ ഉദാഹരണം നമ്മൾ പഠിച്ചിട്ടുള്ളതാണ് അല്ലേ. देन तह, तह का अर्थ है सतह, उपरितलം എന്നുള്ളതാണ്. मेघ, मेघ का अर्थ है क्या है? बादल. मेघ क्या है? बादल या क्लाउड. देन पैदा, पैदा होना എന്ന് വെച്ചാൽ जन्म, जन्मം കൊള്ളുക എന്നുള്ളതാണ്. ओके, देन उसके बाद हमें एक शब्द में उत्तर लिखना है. तो पहला क्वेश्चन ये है, यह पाठ कौन सी साहित्य विधा पर आधारित है? यह पाठ कौन सा पाठ? पिता के पत्र पुत्री के नाम नामक यह पाठ कौन सा साहित्य विधा पर आधारित है? पिता के नाम, पिता के पत्र पुत्री के नाम, सॉरी, पिता के पत्र पुत्री के नाम എന്ന് പറയുന്ന ഈ പാഠം ഏത് സാഹിത്യ വിഭാഗത്തിൽ പെടുന്നതാണ്? ഇത് നേരത്തെ പറഞ്ഞതാണ്. ഏതാണ്? പത്രലേഖൻ. ഓക്കെ, ഇതാണ് പത്രലേഖനിൽ വരുന്നതാണ്. देन सेकंड क्वेश्चन, पिता के पत्र पुत्री के नाम, यहाँ पिता और पुत्री कौन थे? पिता के पत्र पुत्री के नाम എന്ന് പറയുന്ന ഈ പാഠത്തിൽ പിതാ और പുത്രി, പിതാവും പുത്രിയും ആരാണ്? മകളും ആരാണ്? कौन थे? जवाहरलाल नेहरू और इंदिरा गांधी. पिता जवाहरलाल नेहरू और पुत्री इंदिरा गांधी थे. ओके, देन उसके बाद प्रश्नोत्तर देखो. हमारी ज़मीन किससे निकली है? हमारी ज़मीन, നമ്മുടെ ഭൂമി എന്തിൽ നിന്നാണ് ഉൽപ്പത്തി ഉണ്ടായത്? എന്തിൽ നിന്നാണ് പുറപ്പെട്ടത്? हमारी ज़मीन सूरज से निकली है. നമ്മുടെ ഭൂമി സൂര്യനിൽ നിന്നാണ് പുറപ്പെട്ടത്. സെക്കൻഡ് ക്വസ്റ്റ്യൻ, ज़मीन जल्द ठंडी क्यों होने लगी? ज़मीन, നമ്മുടെ ഭൂമി എന്തുകൊണ്ടാണ് ഇത്രയും പെട്ടെന്ന് തണുത്തത്? हमारी ज़मीन जल्द ठंडी क्यों होने लगी? എന്തുകൊണ്ടാണ് ഇത്ര പെട്ടെന്ന് തണുത്തത്? सूरज से बहुत ही छोटी होने के कारण ज़मीन जल्द ठंडी होने लगी. സൂരജ് സേ, സൂര്യനിൽ നിന്ന് വളരെ ചെറുതായതുകൊണ്ട്, അതായത് സൂര്യനേക്കാൾ വളരെ ചെറുതായതുകൊണ്ടാണ് ഭൂമി വളരെ പെട്ടെന്ന് തണുത്തത്. तीसरा क्वेश्चन, ग्रह और तारे में क्या फ़र्क है? ഗ്രഹങ്ങളിലും നക്ഷത്രങ്ങളിലും എന്താണ് വ്യത്യാസം? ग्रह जगमगाता है, സോറി, ഗ്രഹ ജഗമഗാത്ത നഹി. ഗ്രഹങ്ങൾ എന്ത് ചെയ്യുന്നില്ല? മിന്നിത്തിളങ്ങുന്നില്ല. ലേക്കിൻ താരെ ജഗമഗാത്തെ ഹെ, എന്നാൽ നക്ഷത്രങ്ങൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? മിന്നിത്തിളങ്ങുന്നുണ്ട്. ഓക്കെ, ഗ്രഹ ജഗമഗാത്ത നഹീം ലേക്കിൻ താരെ ജഗമഗാത്തെ ഹെ. ഗ്രഹങ്ങൾ തിളങ്ങുന്നില്ല, നക്ഷത്രങ്ങൾ തിളങ്ങുന്നുണ്ട്. फोर्थ क्वेश्चन, सूरज को ठंडा होने में लाखों बरस क्यों लगेंगे? सूरज को, सूര്യൻ ठंडा होने में തണുക്കാൻ വേണ്ടിയിട്ട് ലാഖോ ബറസ്, ലക്ഷക്കണക്കിന് വർഷങ്ങൾ ക്യോം ലഗേങ്കെ, എന്തുകൊണ്ടാണ് എടുക്കുന്നത്? സൂര്യൻ തണുക്കാൻ വേണ്ടിയിട്ട് ലക്ഷക്കണക്കിന് വർഷങ്ങൾ എന്തുകൊണ്ടാണ് എടുക്കുന്നത്? എന്തുകൊണ്ടാണ് പറയുന്നത്? നമ്മൾ പറഞ്ഞു സൂരജ് ബഹുത് ഹി ബഡാ സാ ഓർ ഗരം ഗോല ഹേ. സൂര്യൻ എങ്ങനെയാണ്? ബഹുത് ഹി ബഡാ,
വളരെ വലുതാണ് അല്ലേ? बहुत ही बड़ा सा और गरम गोला है വളരെ ചൂടുള്ള ഒരു ഗോളമാണ്. इसलिए इसे ठंडे होने में लाखों बरस लगेंगे. അതുകൊണ്ടാണ് ഇത് തണുക്കാൻ ഇത്രയും ലക്ഷങ്ങൾ വർഷം എടുക്കുമെന്ന് പറയുന്നത്. ओके, देन उसके बाद हमें विलोम शब्द लिखना है. देखो विलोम शब्द है. विलोम शब्द पहला है तुम्हारे टेक्स्ट बुक में है, पेज नंबर 68 में है. तो पहला विलोम शब्द है छोटा. छोटा का विलोम शब्द क्या होगा? छोटा. छोटा का है बेड़ा. हम हमेशा ये पढ़ते हैं है ना, നമ്മളത് എപ്പോഴും പഠിക്കാറുള്ളതാണ് छोटा बेड़ा. देन उसके बाद है दिन रात. दिन रात അതും നമ്മൾ പഠിക്കുന്നതല്ലേ. दिन ദിവസം, रात रात्रि. देन बड़े छोटे, बेड़ा छोटा बड़े छोटे. ओके. देन नज़दीक. नज़दीक का अर्थ है दूर. नज़दीक എന്ന് വെച്ചാൽ വളരെ അടുത്ത്. वो हमारा नज़दीक है, അത് എൻ്റെ വളരെ അടുത്താണ്. लेकिन वो हमारे हमसे बहुत दूर है, ഞങ്ങളിൽ നിന്ന് വളരെ ദൂരെയാണ്. नज़दीक क्या है? दूर. देन उसके बाद आसमान. आसमान क्या है? आसमान आकाशम. आसमान आकाशम. तो आसमान का ऑपोजिट क्या होगा? ज़मीन. आसमान ज़मीन. आसमान ज़मीन. ओके. देन उसके बाद ज़्यादा. ज़्यादा का ऑपोजिट है कम. ഇത് നമ്മൾ പഠിക്കുന്നതാണ്. നക്കലി. നക്കലി എന്ന് വെച്ചാൽ എന്താണ്? കള്ളത്തരം, ഡ്യൂപ്ലിക്കേറ്റ് എന്നുള്ളതാണ് നക്കലി. അസലി യഥാർത്ഥത്തിലുള്ള, ഡ്യൂപ്ലിക്കേറ്റും എന്താണ്? റിയൽ ആയിട്ടുള്ളതും. ओके. देन चांद. चांद. चांद का ऑपोजिट है सूरज. चांद सूरज. सूर्यन उदिക്കുമ്പോൾ चांद, चंद्रन अस्तमिക്കുന്നു अല്ലേ? അപ്പോൾ दो ऑपोजिट है. देन उसके बाद हमें एक और है कि पढ़ने के लिए दो दो पर्यायवाची शब्द लिखिए. समानार्थी शब्द हम पढ़ा, विलोम शब्द पढ़ा. देन उसके बाद हमें पर्यायवाची शब्द पढ़ना है. तो यहाँ देखो चांद, राकेश, चंद्रमा. चांद, राकेश, चंद्रमा. देखो तो मैं यहाँ लिखती हूँ पर्यायवाची शब्द है. पहला है चांद, राकेश. देखा एक नाम है ना? राकेश എന്ന് പറയുന്നത് ഒരു പേരല്ലേ? चंद्रमा. चांद का पर्यायवाची शब्द है राकेश और चंद्रमा. देन उसके बाद है सूरज. सूरज, हम सूरज को हमेशा सूर्य कहते हैं है ना? सूर्य എന്ന് പറയും. देन उसके बाद प्रभाकर. प्रभाकर ऑल्सो एक नाम है ना? देन उसके बाद अगला है धरती. धरती हम हमेशा पृथ्वी कहते हैं. पृथ्वी धाയുടെ പകുതിയും വായുവാണ് കേട്ടോ. धाയുടെ പകുതി हाफ. देन उसके बाद वा पृथ्वी. और उसके बाद भूमि. भूमि है. भूमि നമ്മൾ പറയാറുണ്ടല്ലേ? भूमि है. भूमि, पृथ्वी. देन उसके बाद आसमान. आसमान का अर्थ है आसमान, आकाश. आसमान का अर्थ है क्या है? गगन. गगन और आकाश. गगन और आकाश. ओके. आसमान, गगन और आकाश. देन उसके लास्ट वर्ड है आग. आग मीन्स എന്താണ്? തീ എന്നുള്ള അർത്ഥമാണ്. देन उसका पर्यायवाची शब्द है अग्नि. अग्नि और पावक. अग्नि और पावक. तो यहाँ देखो चांद, राकेश, चंद्रमा. चंद्रमा यहाँ एक बिंदु है. देन सूरज, सूर्य, प्रभाकर, धरती, पृथ्वी, भूमि, आसमान, गगन, आकाश, आग, अग्नि, पावक. ओके. तो बाकी हम अगले क्लास में बढ़ेंगे. धन्यवाद.